सध्या आपल्याला भात, भाजी, वरण, पोळी, चटण्या, कोशिंबीर एवढे पदार्थ करायला आपल्याकडे गॅस फार उपलब्धच नाही आहे आणि म्हणूनच अशी वन डिश मील करायची की ज्याच्यामध्ये सगळे प्रोटीन्स, फायबर्स सगळे आपल्याला मिळतील आणि मुख्य म्हणजे घरातल्या मंडळींना आवडेल असे पदार्थ आपल्याला करावे लागतात. आणि यातलाच एक पदार्थ जो आहे तो म्हणजे मुगाची डाळ घालून केलेले पराठे. अतिशय सोपे आहेत, चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे मुगाचे पराठे करण्याकरता आपण डाळीचा, कणकेचा, तांदूळाचा, भाजीचा सगळ्याचा वापर केला आहे. त्यामुळे हे जे पराठे आहेत ते अत्यंत पौष्टिक होतात. माहिती तर सगळी सांगून झाली, पण करायचे कसे ते बघायला आपल्याला स्वयंपाकघरात गेलं पाहिजे. चला स्वयंपाकघरात जाऊयात आणि झटपट हे पराठे कसे करायचे ते बघूयात. येत आहे ना? ही नेहमीची आपली मुगाची डाळ एक 2-3 तास भिजत घातली होती. यातली आपण एक 2-4 चमचे बाजूला ठेवणार आहोत आणि बाकीची डाळ मिक्सरमधनं थोडीशी जाडसर वाटून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण थोड्याशा मिरच्या, चवीपुरतं मीठ, थोडेसे जिरे, आपण ह्याच्यात लसूण घातला तरी चालू शकतो, पण आज काही आपण लसूण घालणार नाही आहे. हे आपण थोडंसं जाडसर वाटून घेऊयात. ही वाटलेली डाळ आपण ह्याच्यात घालून घेऊयात. मुगाची डाळ शिजवून भरलेले पराठेसुद्धा करता येतात बरं का. ह्याच्यात आपण ही बाजूला ठेवलेली जी मुगाची डाळ होती ना भिजवलेली, ती आपण ह्याच्यात थोडीशी घालून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, ज्यावेळेला आपले पराठे लाटले जातील की नाही त्यावेळेला ती डाळ त्याच्यामध्ये छान दिसेल. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, साधारण 2 लहान चमचे मी मीठ घेतलं आहे कारण ह्याच्यात कणिक बसणार आहे आपली, हो की नाही. थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर, थोडासा गरम मसाला, कसुरी मेथी, तीळ, अर्धा चमचा धन्याची पावडर, अर्धा चमचा ओवा. आता याच्यात मावेल अशी आपण कणिक घालून घेणार आहोत. थोडंसं रंगाकरता आपण लाल तिखट घातलं बरं का आणि थोडीशी हळद घालूयात. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. आत्ता आपण ह्याच्यात कसुरी मेथी घातली, पण ह्याच्यात आपण चिरलेला पालक किंवा मेथीची चिरलेली भाजी, चाकवताची भाजी, लाल माठाची भाजी, कुठलीही भाजी आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो आणि छानपैकी भाजी घालूनसुद्धा आपण हे पराठे करू शकतो. थोडंसं तेल घालूयात म्हणजे आपले पराठे खुसखुशीत होतील. यात आपण कांदा, आलं, लसूण या गोष्टी घातल्या तरीसुद्धा चालू शकतात. अंदाजे एक 2 चमचे तेल घातले आणि हे छान भिजवून घेऊयात. अगदी पाण्याचा शिपका देत देत आपल्याला हे भिजवून घ्यायचे कारण आपली मुगाची डाळ ओलसर होती की नाही. त्यामुळे आपण एकदम पाणी घातलं तर आपलं जे पीठ आहे ते सैल होण्याची शक्यता असते. थोडासा तेलाचा हात त्याला लावून आपलं छान पीठ तयार झालेलं आहे. एक 5-10 मिनटं याला आपण ठेवून देऊयात आणि मग नंतर याचे पराठे करायला घेऊयात. ही अशी मुगाची डाळ दिसते की नाही, ह्यानेही पराठे जास्त छान लागतात असं मला वाटतं. तर थोडंसं आपण याच्यावर पीठ घालूयात आणि याचे छोटे छोटे आपल्याला हवे त्या मापाचे गोळे करून आपण पराठा लाटून घेऊयात. पराठे म्हणा, पोळी म्हणा, आपण ज्यावेळेला लाटतो त्यावेळेला ते नेहमी दोन्ही बाजूनी लाटावेत बरं का. हे पराठे जाडसर असतात. मुगाच्या डाळीमुळे हे पटकन लाटले जातात, त्यामुळे त्याच्यावर फार जोर न देता आपण ते लाटून घ्यायचे असतात. आता हे आपण तव्यावर टाकून भाजून घेऊयात. आपण तव्याला तेल लावून घेतलं आहे, त्याच्यावर आपण आपला हा पराठा घालून घेऊयात. दोन्ही बाजूनी पराठे आपण खमंग भाजून घेऊयात. आता आपला पराठा छान भाजून झाला आहे खमंग. आपण आता काढून घेऊयात. असे सगळे पराठे आपण करून घेऊयात. आहे की नाही, पौष्टिक झालेत, छान झालेत, मुलांना आवडतील असेही झालेले आहेत. त्याच्याबरोबर दह्याची वाटी, पांढरं लोणी, तूप किंवा आपलं बटर जरी ठेवलं आणि लोणच्याचंही एखादी फोड असेल की काम पत्ते. वेळ पण वाचला, गॅस पण वाचला आणि मुख्य म्हणजे सगळे घरातले मंडळी खुश. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.